सगळ्यांना बुक दिसतंय माझं? Yes, sir. ओके, त्याविषयी आपण हे सॉल्व्ह केलं होतं. सर मोठं करा ना थोडं. हा हा. सगळ्यांना स्क्रीन दिसते? ओके Yes. ओके, आपल्याला आता हे सायमल्टेनियस करायचं आहे सॉल्व्ह. मला सांगा, व्हॉट वी हॅव टू डू? आपल्याला ऑपरेशन कोणतं करावं लागेल? ऍडिशन. Addition. कसं का ओळखलं तुम्ही? +3y -3y कॅन्सल होऊन जातील ऍडिशन करून. अच्छा ओके, Plus डायरेक्ट. minus असल्यावर addition. पण व्हेरिएबल सेम, कोएफिशियंट सेम आहे का? हो. ओके. काय करणार आपण आता? Adding equation 1 and 2. रेडी? इक्वेशन 1 and 2. वी गेट क्या तुझं 4:30 घेऊन टाकू का मग? टाकून दे मॅच. फाइव एक्स प्लस 3y is equal to 9. 2x minus 3y is equal to 12. मॅडम आता इकडे करा. 3y cancel. 7x 3y 8 cancel. Cancel. 7x equal to 21. 7x is equal to 21. 7x 12 plus 9 21. 21. X equal to X is 3. equal to 21 upon 7. 21 upon 7. पुढे X is equal to 3. substituting X equal to 3 in equation 1. x is equal to 3. In equation 1.
Hello, sir. ओके, माझा आवाज येतो सगळ्यांना? तर आपल्याकडे इक्वेशन 1 आवाज येतोय मला माझा? हो. ओके, इक्वेशन 1 काय आपल्याकडे 5x plus 3y is equal to 9. 5x plus 3y is equal to 9. आता इथं x च्या 3 टाकायचं आपल्याला, तर therefore लिहिणार 5 multiplied by 3 plus 3y is equal to 9. Admission confirm करें. Therefore 5 3 चा 15 plus 3y is equal to 9. 3y is equal to 9 minus 15 बोलायचं सगळ्यांनी. 3y is equal to -6 -15 किती होतात? -6 minus 6 y is equal to -6 upon 3 -2 -2. So what I will write here, x आणि 2 असेल आणि इथं काय आन्सर आलं आपल्याला रे? y ची x ची व्हॅल्यू काय लिहिली? 3 and -2 -2 is solution of given equation. ओके, चलो अभी ये तो हमारा हो गया. आपण काही सबस्ट्रॅक्शनचे पण बघूया. तर ते झालं. सर 6th वाला घ्या ना. घेतो, सगळे घेणार मी. Now see here,
चलो अभी ये इक्वेशन लिखेंगे हम, बोलो। द given equation simultaneous equation are simultaneous equation are are 3a plus 5b is equal to 26, first equation, a plus 5b is equal to 22. second equation, Equation number 1, equation number 2. बोलो बच्चे लोग, अभी यहाँ पे हम ऑपरेशन ढूंढेंगे, minus x और y। x के लिए क्या साइन है इधर, क्या साइन है, plus plus प्लस plus प्लस। plus plus क्या करना पड़ता है जब प्लस प्लस रहेंगे तो, माइनस subtraction ऐसे करेंगे, सब्ट्रैक्शन करेंगे ऊपर से। क्या करना पड़ेगा उसको, subtraction सब्ट्रैक्शन को क्या करते हैं हम, 8 8 करते हैं। देखो यहाँ पे y को क्या है, प्लस, y को भी क्या है, प्लस, प्लस 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 रहेगा तो क्या रहेगा, subtraction सब्ट्रैक्शन। और इसको क्या करते हैं हम, 8। ओके, अभी तो हमारे पास ऑप्शन ही नहीं है, हमारे पास ऑप्शन ही नहीं है। हमें what we have to do, compulsory we have to do the subtraction. So for doing subtraction we have to choose a or b. What we going to choose, a or b? b B, because wherever b coefficient is, or sign ओके। चलो Yes. अभी हमको सबस्ट्रॅक्शन करना आहे, लेकिन हमको आता काय करायचं, आपल्याला सगळ्यात महत्वाचं की सगळ्यात मोठं इक्वेशन कोणतं, विच इज अ ग्रेटर बिगर इक्वेशन, फर्स्ट वन इज दैट, करेक्ट। सो आई विल राइट हियर सबट्रैक्टिंग second from 1 now त्यांचं काही काय झालंय, आता आपण सिलेबस संपत आले ना, त्यांचं म्हणण्यात जर आम्ही आता लावलं तर आमचं पोर्शन कसं कम्प्लीट होईल. ते म्हणतात परत आम्ही मुंबईला कळलं तर मग तिथून तुमचा क्लास सावर करला नाही. separate equation, separate equation 2 from 1 another one. इक्वेशन 2 फ्रॉम 1 वी गेट. लक्षात ठेवायचं, हे रफ मध्ये बरं का, याच्याशी काही घेणं देणं नाहीये, फक्त तुमच्या अंडरस्टँडिंग साठी आपण लिहितो. ओके, yes हो का नाही? yes चला, आता आपण जो Yes, sir. सेट करायचा आहे, दॅट इक्वेशन शुड बी वी हॅव टू राईट ॲट टॉप 3a plus 5b is equal to 26. a plus 5b is equal to 20. सही. लास्ट त्यांचे टेबल घ्या, तर 14 पर्यंत लर्न करायला लावलं होतं. गोरक्षला 14 पर्यंत लर्न करायला लावलं होतं मी, तर रोज टेबल घ्यायचे. उद्या 15 चा करणार, आज 14 पर्यंत बाय. जर सबट्रॅक्शन म्हणाल तर मायनस साइन, ते कुठेतरी प्रॉब्लेममध्ये झाले, त्यांचं सांगते ते होणार आहे. Sign change.
मायनस आहे मायनस आहे तर मायनस आहे. ओके, साइन चेंज करायची. आता मला सांगा याला +22 म्हणायचं का -22? -22. +5b का -5b? -22. -5. +5b का -5b? -5. माइनस. हाँ, चलो अभी ये +5b -5b गेट कैंसिल. बराबर. 26 + 22 का 26 - 22? बोलो. -22. हाँ, माइनस सर. माइनस. हाँ, माइनस क्या आंसर आएगा? 3. 3. आंसर क्या आएगा नीचे? 4. हाँ, 4. +4 -4 +4. +4. 4. 3a माइनस है हमें 2a. 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 a is equal to 4 4 upon upon 2. a is equal to 2. a is equal to 2. तर काय करणार आपण? सबस्टिट्यूटिंग म्हणा किंवा पुट म्हणा. पुट a is equal to 2 in in equation equation 1. सुपर. कोणतं काय टाकतं रे? 1 का 2 मध्ये? 1. 2. कोणते टाकता? 2. 2 में टाकू आपण, कारण a + 5b is equal to 22. इन इक्वेशन 2 झालं का? वी गेट. चलो अभी यहाँ पे वैल्यू डालेंगे. इतनी वैल्यू डालेंगे हम, बराबर. तो 2 + 5b is equal to 22. 5b is equal to 22 -2 ना. 5b is बोलने का है 20. b is equal to 20 upon 5b 5. b is equal to 20 upon 20 5. upon 5. b is equal to 4. 4. देखो a and b is equal to 2 and 4 is the solution of given equation. ओके, पूरा लिखना है. Yes. चलो मैं आपको अभी कौन सा दू. हाँ चलो, थर्ड वाला सॉल्व करो बरा. थर्ड वाला सॉल्व करो जल्दी से. फिर सेकंड वाले में सॉल्व करते हो फास्ट. थर्ड वाला सॉल्व करके मुझे व्हाट्सएप पे फोटो भेज लगेगी. सॉल्व करता है का? सॉल्व करते हैं तुम्ही? Yes sir. यस सर. सॉल्व करता है ना? अरे सॉल्व करता है का? हो. पटकन करा. झालं का? रिपोर्ट टाका.
झालं का सॉल्व? पाठवलं का मला? अभिजितने पाठवलं. बाकीच्यांनी करताय का सॉल्व? ठीक आहे अभिजित. चला आता आपण सेकंड सॉल्व करायचं का? चलो अभी हम इधर लिखेंगे, क्या लिखेंगे रे? गिवन simultaneous equation are x plus 7y ओम चवन नहीं, ओमकार नहीं है, ओम श्रेय के नहीं करे, ओम श्रेय के लिए झाला का? इक्वेशन नंबर 2 त्याचं नाव देतोय माझं. ओके तर चला बरं आता काय करायचं आपल्याला? ऍडिशन करायची की सबट्रॅक्शन करायची? कस काय ओळखलं तू? सॉल्व केलंय तू? सर फर्स्ट इक्वेशनला मल्टिप्लाय बाय 3 केल्यावर सबट्रॅक्शन करायचं. पहिल्यांदा काय करू आपल्याला? हा म्हणजे आपण सेकंड घेऊ शकत नाही. नाही. ओके आपण सेकंड घेऊ शकत म्हणजे वाय घेऊ शकत नाही. वाय घेऊ शकत नाही का? कारण त्याचं व्हेरिएबल कोएफिशियंट काय नाहीये, सेम नाहीये. चला कोएफिशियंट सेम नाहीये तर आपण काय करणार आता? मल्टिप्लाय 1/3 multiply इक्वेशन 1 बाय किती ने रे? 3 3 into x 3 into 7y
then into 3. 3x plus 21y is equal to 13. काय चुकलं का आपलं? नाही 21y plus 30. 30. काय राहील आता इक्वेशन नंबर थर्ड 3. चला कोण मोठं आहे कोण छोटं आहे? सबट्रॅक्टिंग थर्ड फ्रॉम 1. 1 चा काही संबंध आहे अभिजित? 2. 2 from 3. Yes, 3 greater आहे. Subtracting equation 2 from 3. 2 from 3. कोण गेट? We get तो जो 3x plus 2y is equal to 30. 3x minus sign change. Sign change. त्यांना आहे की एवढं ते साहेब त्यांना आहे की ग्रामर? एक पाहून घ्या तिथे. सबट्रॅक्शन करायचं आपल्याला. साइन चेंज करायची. इथं मायनस, Minus 1. इथं Plus. Plus 1. Minus 1. Minus. Plus 3x minus 3x cancel. प्लस मायनस 3 झाला कॅन्सल. Cancel. 21 प्लस 2 किती झाला? 23y. 23y. 23 is equal to 23. Y is equal to 23 upon 20. Y is equal to 1. upon 23. Y is equal to 1. Y is equal to 1. 1. Put y is equal to 1. In equation In equation 1. 1. 1 टाकू ना 1 मध्ये. Oh. हो. x Plus 7y is equal to 10. is equal to 10. In equation 1 we get 7 into 1 is equal 7. to 10 to 10. X is 10 equal to minus 3. 7 X equal to 3. 3 and 1. is Solution solution of of given given equation. ओके. मला सांगा आता आता ही गरज आहे सॉल्व करायचं? चौथं सॉल्व करायची गरज आहे का मला? नाही. चौथं करू शकता सॉल्व तुम्ही. हा हो. समजा आता सर केलंय. केले ना? हो. तुम्ही मागच्या लेक्चरला सांगितलं होतं होमवर्कला करा. हो हो. आणि ग्रुपवर टाकायचं बेटा होमवर्क. सगळ्यांनी सर कंपल्सरी टाकलाय मी. होमवर्क पूर्ण टाकायचं आहे. प्रॅक्टिस सेट. पूर्ण प्रॅक्टिस हो, सेट सर. टाकलं सर. जे झालं ते लगेच सर टाकायचं. 6th वाला नाही आलं. मी करतो सॉल्व ते. 6th वाला ना? हो 6 आणि 7th 8. एकदम सोपं आहे. 7 8 कोणचं? कोण बोल राहिलंय? अभिजित बोल राहिला. मला पण नाही आलं सर. तुला पण नाही आलं. हे बघा मी तुम्हाला एकच सर मला सांगणार आलं. आहे. कोणाला आलं? प्रणव. तू होता का त्याला मी शिकवलं त्यावेळेस? हो होतो ना. अभिजित कुठे गेला होता हा? सर तेव्हा शिकवलं तेव्हा नव्हतं. हा ठीक आहे. एकदम सोपं आहे. तुम्हाला मी तर एकच एक्झाम्पल शिकवणार आहे ते तुम्हाला येणार आहे. बरोबर का नाही? ओनली 1 एक्झाम्पल. हो. तर जर अशी कंडिशन आली ना
चला पहिल्यांदा काय दिले आपण the given simultaneous equation are 1/3x plus y 10/3 equation number 1 2x plus 1/4y 11/4 इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2 ओके हे बघ ओम अभिजित प्रणव उत्कर्ष ही 3 नकोय मला आय डोंट वॉन्ट 3 याला जर आपण मल्टिप्लाय केलं 3 ने कॅन्सल होईल का हा हो आय डोंट वॉन्ट दिस 4 मग त्याला मल्टिप्लाय केलं तर कट होणार का नाही हो Yes, sir. आलं लक्षात हो बघा आता मी काय करतो here I will write multiply madam equation 1 by 3 बोथ and 2 by 4 बाय 4. we get 3 multiply by 1/3x 3 multiply by y 10 multiply by 3 ओके यस ये कैंसिल होईल अभी ये 3 कैंसिल ये 3 कैंसिल ये 3 कैंसिल ये 3 x plus 3y is equal to 10 सोपं आहे का नाही यस अरे हो का नाही हो. हो सर. इक्वेशन नंबर 3 Yes. आता 4 multiply by 2x 4 multiply by 1/4 11 multiply by 4 multiply by 4 4 cancel 4 cancel 4 cancel 4 cancel 8x plus 1y is 4 equal to 2 सा 11. 8x plus 1y 1y equal to 11. y is equal to 11 इक्वेशन नंबर 4. 4. मला सांगा विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला येणार नाही हो सर. आता येईल. काहीच नाही करायचं आता थर्ड इक्वेशन ला इंटू इट. आता आपलं काय कराल एक तर 3 ने मल्टिप्लाय करा याला 8 ने मल्टिप्लाय करा तुम्ही काय कराल जो माझ्यासारखा हुशार असेल तो काय करेल बघू आपण कोण काय करेल 8 ने मल्टिप्लाय कराल का 3 ने 3 ने 3. का 3 ने सोपं जाईल. मला वाटतं मी एकटा हुशार आहे. Simple. लय हुशार आहे बरोबर आहे तुमचं म्हणणं आपण 8 ने का करणार नाही रे अवघड राहील सर. येस मोठं इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो ना आपण पण हो हो. सॉल्व्ह करू शकतो आपण सॉल्व्ह करू शकतो सो आपण सगळेजण कशा मल्टिप्लाय करू 3 ने मल्टिप्लाय करू 8 ने करणार नाही 8 ने केलं तरी आन्सर येतं पण आपण करणार नाही तुम्ही आता बाकीचं कराल का सॉल्व्ह मी पुढे सॉल्व्ह नाही करणार चालेल यस. हो. बहुत टैलेंटेड हो गए बच्चे
आधुनिक स्क्वेअर मध्ये कोण आलं आणि आर कोण आले चला बोलो The given simultaneous equation are simultaneous equation are equation are 15x plus 17y is equal to 21. 17x plus 15y is equal to 11. इथं जर असं बघितलं कंडिशन बघा इथं 17 सारखे आहे इथं 15 सारखे आहे हो का हो का नाही हो yes अरे हो का नाही हो अशी कंडिशन ज्यावेळेस येते अशी नेहमी कंडिशन येते जिथं 15 वेळेस म्हणजे 15 म्हणजे असं सारखं असतं क्रॉस मध्ये जी एक्स ला व्हॅल्यू ती वाय ला असते मग ती जी वाय ला ती एक्स ला असते अशा वेळेस काय करायचं माहिती का एएसए करायचं काय करायचं एएसए म्हणजेच ऍडिशन subtraction addition आणि ऍडिशन कळलं का आणि इक्वेशन 1 म्हणायचं इक्वेशन 2 म्हणायचं तर आता काय करायचं ठरलं या इक्वेशनचं पहिल्यांदा आपण काय करणार आहे ऍडिशन इथं लिखेंगे मैं अभी ऍडिंग कधी करायचं कळलं का असं हो हे सगळ्यांना कळलं का ओम अभिजित उत्कर्ष प्रणवला येतंय हो सर महाजन नाही का महाजन येस तुझं नाव काय मंगेश महाजन लेक्चर लावून पिक्चर बघायला चालू करतोय का उत्तर नाही काय नाही कुठे गेलायस तू नाही सर आहे अरे काय आहे भांडे कसं करी तू काय शिकतोय लेसनचं नाव काय बरं सांग ना या सायन्स मधल्या लेसनचं नाव काय ए महाजन मंगेश महाजन मला सांग जो सायन्सचा आपला लेसन चालू आहे त्याचं नाव काय आहे सर हा लेक्चर सायन्सचं नाही सर कसलं चालू मॅथचं आहे लेक्चर आहे सर मॅथ्स कोणतं चालू आहे तिसरा का चौथा और मॅथ 2 का मॅथ 4 मॅथ 1 चालू आहे सर मॅथ 1 म्हणजे आणि लेसन नंबर कितवा चालू आहे हा मंगेश महाजन ओ मंगेश महाजन लेक्चर कोणतं चालू आहे मॅथ 1चं कोणतं लेसन चालू आहे आता आवाज नाही येणार तुला बोल तुझ्या पॅरेंट्स थांब मी आता निवांत लक्ष द्या आता इकडे हे तुम्हाला कळलं का उत्कर्षा प्रणव अभिजित ओम हो सर कधी असं करायचं येस हो सर हे असे कधी करणार जेव्हा सेम अपोजिटला येईल तेव्हा क्रॉस असतो त्यावेळेस इक्वेशन ऍडिंग इक्वेशन 1 and 2 we create 15x plus 17 plus 15y ऍडिंग करायचं आपल्याला ना 21 प्लस इथं 2 आणि 32 32 इथं पण काय झालं 32 32 कॉमन काढला x plus y is equal to 32 x plus y is equal to 32 upon
32. X plus y is equal to 1. तर इक्वेशन नंबर काय म्हणायचं? 1 3 Third. ऑलरेडी 1 2 आहे आपल्याकडे. आता आपलं ऍडिशन झालं, आता सबट्रॅक्शन करायचं. मला सांगा आता त्याच्यामध्ये इक्वेशन कोणतं मोठं आहे, 1 का 2? 2 2. कसं ओळखतो आपण? 17 मोठं आहे. Number. Subtracting 1 from 2 1 from 2 Equation 2. we We get 17x plus 15y 15y 11 15x plus 17y is equal to 21. equal to 21. बरोबर आहे का? हो हो. नाही ना? बरोबर आहे सर. बरोबर आहे ना? हो चेंज करावं लागलं, सबट्रॅक्शन आहे म्हणून. हो तर मायनस 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 Minus मायनस 2x आता 11 मधून 21 गेले किती उरतात? 1. 10 15 minus मधून 10 17 गेले किती उरतात? minus 2y -2 मधून Plus 15 गेले 2x. किती उरतात? plus 2 Minus 2. 2 कॉमन आहे, x minus y x मायनस y आहे, मायनस 10. x मायनस y इज इक्वल टू मायनस 10 अपॉन 2. Upon 2. Minus 5. minus 5 x minus y is equal to minus 5. Equation number 4 इक्वेशन नंबर 4 4. अभी हमको क्या करना पड़ेगा? अभी एडिशन तो हो गई, Addition. सब्ट्रैक्शन भी हो गई, अभी क्या करना है? एडिशन. किसका करेंगे हम? एड इक्वेशन 3 third एंड and 4 third and 3 and 4. एड इक्वेशन 3 and 4 x मायनस y इज इक्वल टू मायनस 5. थर्ड काय रे? x plus y is equal to 1 तर मायनस 5 मध्ये 1 गेले किती उरतात? minus 4 Minus 4. y गेट कॅन्सल. 2x x is equal to minus 4 upon 2 2. x इज इक्वल टू equal to minus 2 परत पुट करायचं. अवघड वाटतं काही? Put x equal to 2 in Nice. equation. इन इक्वेशन 1 नाही रे, 1. नाही रे, नाही 3 मध्ये टाकू. कशामध्ये 1 2 3 4 कशात पण चालेल, पण 3 बघा, 3 सोपं आहे ना. oh x plus y is equal to x 1 प्लस वाय इज इक्वल टू 1 आहे ना. समजतं का? हो सर असंच करायचं नेहमी. x प्लस वाय इज इक्वल टू 1 मायनस 2 प्लस वाय इज इक्वल टू 1 y इज इक्वल टू 1 प्लस 2 y इज इक्वल टू 3. अवघड होतं का? Y equal to 3. हा? नाही सर 7th वाला पण असंच करायचं आहे का? बघ ना आपण चेक करू, मी तेच दाखवतो तुम्हाला. सेमच आहे. बघू ना आपण लगेच. तुम्ही मला 7 8 सेम आहे सर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. असाच करायचंय. हो. सर लगेच सॉल्व्ह करू आपण. चला, जमेल ना तुम्हाला? सर जमेल हो सर. एकदम सोपं आहे ते. करा बरं सॉल्व्ह, आपण सॉल्व्ह करू ते. सर करू का सॉल्व हा? सॉल्व करायचं हो, मी तुम्हाला दाखवतो ना ते. करायचंय का? लगेच करा, एकच करा. मग आज मला एक्सरसाइज 1 होमवर्कला टाकायची, ग्रुपवर टाकायची. बघा स्टुडंट, तुम्ही मला सहकार्य करा, मला म्हणजे सगळ्यांना. काय होतंय की आपल्याला हे नाही, काय म्हणता, तुमच्या कंटिन्यू फॉलोअप आम्ही घेतोच आहोत, पण मग तुम्ही पण सहकार्य केलं ना म्हणजे लवकर होऊन जाईल आपल्याला.
होमवर्क दिलेला पूर्ण करायचा. सर मी करायला टाकलेलं. यायचे वाटतं का? सर मी यायची गरज आहे का? टाकलेलं. इथं 99x इथं 99y 101 101 कळलं? 49 49 57 57 हो का नाही? हो करा सर. बरं 7 सॉल्व. मला पाठवा लगेच पाठवायचंय. जमतंय का? सर टाकलं. बोला. टाकलं सर. टाकलं. हो. बरोबर प्रणवचं. ओके जमेल ना सगळ्यांना? हो सर. ओके सॉल्व करून मला पाठवा. यस सर. आजच्या आज मला हे सगळे सॉल्व एक्झाम्पल आणि एक्सरसाइज पूर्ण मला आज पाठवायची. ओके हो. सर उद्या मी सगळे टाकलं. तुम्हाला Yes. जमलं तर मी असाइनमेंट पण पाठवेल. हा येस. जमलं मला मी असाइनमेंट पाठवेल सकाळी. हो. ओके. ओके बाय. संपलं का लेक्चर? हो बेटा बाय सर. बाय.